नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी नवनवीन किचन टिप्स घेऊन आले आहे। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। 1. मटकीला मोड येण्यासाठी मटकी दिवसभर पाण्यामध्ये टाकून किंवा संध्याकाळी रात्रभर पाण्यामध्ये टाकली तर दिवसभर एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची। मटकीला छान मोडे येतात। 2. किचनमध्ये शक्यतो प्लेन किंवा धारदार असलेली सुरी वापरण्यापेक्षा झिगझॅग धार असलेली सुरी वापरावी। त्यामुळे कोणत्याही पदार्थ लवकर कट करता येतो आणि बारीक देखील कापता येते। 3. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ व हळद टाकावी। 4. पिठले एकदम चविष्ट आणि टेस्टी बनवण्यासाठी शक्यतो बारीक तिखट मिरची वापरावी आणि मिरची थोड्या जास्त प्रमाणात घालावी। त्यामुळे पिठले जास्त झणझणीत होते। तसेच पिठल्यामध्ये कोथिंबीरीचा वापर देखील थोडा जास्त करावा व तसेच लसणाच्या पाकळ्याही टाकाव्यात व थोडेसे जिरे टाकावेत, म्हणजे पिठले छान झणझणीत आणि टेस्टी बनते। 5. कोबीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकावा, भाजीची चव छान होते। 6. बरेच जण कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट करून स्टोअर करून 2-3 दिवसात वापरतात, पण शक्यतो कोणतीही पेस्ट फ्रेश वापरावी, कारण स्टोअर केलेला पदार्थ शरीरासाठी चांगला नसतो। त्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण न्यूट्रिशन मिळत नाही व नुकसानही पोहोचू शकते। 7. पुरणपोळीचे पीठ जास्तीचे झाले असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा। पीठ चिकट होते, त्यामुळे आपल्या पुरणपोळ्यामध्ये न तुटता मस्त आणि छान येतात। 8. रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो। 9. कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते। 10. जर हात जळले असतील किंवा भाकरी करताना हाताला तवा वगैरे पोळाला असेल तर ताबडतोब त्या भागावर मोहरीचे तेल लावा किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता, तुम्हाला फोड येणार नाहीत। 11. अंघोळीपूर्वी केसांना तेलाने मसाज करा, केसांची मुळे मजबूत होतात किंवा होतील। 12. दातदुखीसाठी हळद आणि खडे मीठ बारीक करून ते शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये मिसळून दिवसातून 2दा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते। 13. लठ्ठपणा दूर करा, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबाचा रस रोज रिकाम्या पोटी पिल्याने लठ्ठपणा दूर होतो। हे तुम्ही नियमित 3 महिने सतत केल्याने तुमचे लठ्ठपणा दूर होईल किंवा कमी होईल। 14. कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाढू लागतात व मजबूत देखील होतात। 15. कानामध्ये मुरूम असल्यास मोहरीच्या तेलात लसूण शिजवून त्या तेलाचे 2 थेंब सकाळ, दुपार व संध्याकाळ कानात टाकल्याने कानातले मुरूम गळतात किंवा बरे होतात आणि वेदना कमी होण्यास मदत होते। 16. सफेद कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते। 17. लाकडी कंगवा वापरल्यास केस कमी तुटतात आणि मजबूत होतात। 18. खोकला असेल तर झोपताना कोमट दुधात हळद घालून पिल्याने खोकला कमी होण्यास मदत होते। तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता। 19. सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घ्या किंवा वाफ घ्या, छाती शेकवा, ज्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर पडेल किंवा पडतो। 20. चिंचेची साल जाळून त्याचं बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळलेल्या जागेवर किंवा पोळालेल्या जागेवर लावलं तर आराम मिळतो व लवकर बरे होते। 21. अनेक लोकांना नाकातील हाड वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो,
अशा वेळी 5 रिटे आणि 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यामध्ये अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी उकळून प्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावेत. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड पूर्णपणे बरे होण्यास मदत होते. 22. दररोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास गॅसेसच्या समस्या किंवा त्रास दूर होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार किंवा धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.